प्रश्न क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती मीरासाहेब फातिमा बीबी या होत्या. प्रश्न क्रमांक 2. पहिल्या महिला राज्यपाल कोण? उत्तर आहे पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या आहेत. प्रश्न क्रमांक 3. पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? उत्तर आहे पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. नोबेल पारितोषिक पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? उत्तर आहे नोबेल पारितोषिक पहिल्या महिला मानकरी मदर तेरेसा ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण? उत्तर आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती सहा या आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात उंच दरवाजा बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री येथे आहे. प्रश्न क्रमांक 7. सर्वात उंच मिनार कोणते आहे? उत्तर आहे सर्वात उंच मिनार कुतुब मिनार दिल्ली हे आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे सरोवर उलर सरोवर आहे. ते काश्मीर येथे आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन आहे. तो पश्चिम बंगाल येथे आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय झूलॉजिकल गार्डन हे आहे. ते पश्चिम बंगाल येथे आहे. प्रश्न क्रमांक 11. दी इनसाइडर हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे दी इनसाइडर हे आत्मचरित्रात्मक पुस्तक PV नरसिंहराव यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 12. पुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे पुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 13. राज्यात रेशीम संचालनालयाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे राज्यात रेशीम संचालनालयाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 14. उस्मानाबाद शहराचे नाव पूर्वी काय होते? उत्तर आहे उस्मानाबाद शहराचे नाव पूर्वी धाराशिव असे होते. प्रश्न क्रमांक 15. रबराचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात घेतले जाते? उत्तर आहे रबराचे सर्वाधिक उत्पन्न केरळ राज्यात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 16. अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ कोठे सुरू झाली? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ आशिया येथे सुरू झाली. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? उत्तर आहे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. प्रश्न क्रमांक 19. ऑस्ट्रेलियामध्ये घटना दुरुस्तीसाठी कोणता मार्ग वापरला जातो?
उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये घटना दुरुस्तीसाठी जनपृच्छा हा मार्ग वापरला जातो. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 साली झाली. प्रश्न क्रमांक 21. 1940ला इंग्लंडमध्ये मायकेल ऑडवायर याचा वध कोणी केला? उत्तर आहे 1940ला इंग्लंडमध्ये मायकेल ऑडवायर याचा वध सरदार उधम सिंग यांनी केला. प्रश्न क्रमांक 22. 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात कोणाला फाशी देण्यात आली? उत्तर आहे 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 23. जपानमधील कोणत्या शहरांवर 1945च्या ऑगस्टमध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले? उत्तर आहे जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. प्रश्न क्रमांक 24. किसान सभा ही संघटना कोणी व कधी स्थापन केली? उत्तर आहे किसान सभा ही संघटना बाबा रामचंद्र यांनी 1918 मध्ये उत्तर प्रदेश येथे स्थापन केली. प्रश्न क्रमांक 25. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. प्रश्न क्रमांक 27. आर्य महिला समाज व शारदासन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे आर्य महिला समाज व शारदासन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. प्रश्न क्रमांक 28. महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला? उत्तर आहे महाड येथील चवदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी यांनी सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 28. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. प्रश्न क्रमांक 29. कोणती समस्थानिके अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरतात? उत्तर आहे युरेनियम ही समस्थानिके अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरतात. प्रश्न क्रमांक 30. आयोडीनची समस्थानिके कोणत्या उपचारासाठी वापरतात? उत्तर आहे आयोडीनची समस्थानिके गलगंड या रोगाच्या उपचारासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 31. रासायनिक अभिक्रिया कशा स्वरूपात लिहितात? उत्तर आहे रासायनिक अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात लिहितात. प्रश्न क्रमांक 32. जीवाणू सजीवांचे विघटन करून कशाची निर्मिती करतात? उत्तर आहे जीवाणू सजीवांचे विघटन करून ह्युमसची निर्मिती करतात. प्रश्न क्रमांक 33. शैवालाचा एकपेशीय प्रकार म्हणून काय ओळखले जाते? उत्तर आहे शैवालाचा एकपेशीय प्रकार म्हणून डायटम ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचे जीवाणू शोधून काढले? उत्तर आहे रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचे जीवाणू शोधून काढले. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या शास्त्रज्ञांनी पोलिओच्या विषाणूंपासून लस निर्माण करण्यात यश मिळवले? उत्तर आहे साल्क आणि सेबिन या शास्त्रज्ञांनी पोलिओच्या विषाणूंपासून लस निर्माण करण्यात यश मिळवले.